गाइस, वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी। आज आपल्याकडे कॅरी सीएनजी गाडी आली। हे आपल्याला हेड खोलायचं कारण की गाडी ओव्हर हीट करत होती। म्हणजे आज आपल्याला हेड उघडायचे। चला आपण कसं उघडतो ते तुम्हाला दाखवतो। हे बघू शकता आम्ही आता वरचं सगळं सीट बीट सगळं काढून ठेवले। आता आपल्याला फक्त हे पाईप काढायचं। पहिले इथे क्लिप आहे, ही क्लिप काढायची आहे। हे बघू शकता पाईप काढले। आता पहिले आपण वायरिंगचे सॉकेट सगळे काढणार आहेत। सगळे जेवढी वायरिंगची सॉकेट आहे वरती हे सगळं आपल्याला बाहेर काढायचं आहे। पहिले आपल्याला हे सॉकेट काढायचे आहेत सगळे इकडचे। हे काढलं आपण, हे दुसरं तिसरं चौथं हे चारही सॉकेट आपल्याला बाहेर काढायचे। हे असं सॉकेट तुम्हाला बाहेर काढून ठेवायचं, साईडला एक साईडला ठेवायचं। हे बघू शकता याला एक पट्टी लागलेली आहे, हे आपण काढली या साईडला। 10चा बोल्ट होता, काढलं आपण। आता साईडला घेऊन ठेवायचं तुम्हाला याला पण। मग आपल्याला हे पॅनल साईडला घ्यायचं आहे। 10चा बोल्ट आहे साईडला आणि आतमधल्या साईडला पण एक 10चा बोल्ट हे बघू शकता दिसतोय तुम्हाला। हे आपल्याला उघडायचं, पॅनल साईडला घ्यायचं। ह्या असं तुम्हाला बोल्ट लूज करून घ्यायचं 10चा। मग तुम्हाला याचे सॉकेट काढायचे आहेत वायरिंगचे। ह्या साईडला हे 2 आहेत, पलीकडे 2 आहेत, चारही सॉकेट आपल्याला काढायचे आहेत। मग तुम्हाला हे बोल्ट पण काढायचं 10चा बोल्ट। हे इथं पण बोल्ट आहे 10चा, हे दोन्ही बोल्ट काढायचे आणि वायरवर येईल आपलं। मग तुम्हाला हे सॉकेट काढायचं आहे। हे जे पट्टी आहे ही पट्टी काढायची आपल्याला। इथं 12चा बोल्ट आहे, पलीकडे साईडला बघू शकता रॅचेट लावला आपण। इकडे पण एक बोल्ट आहे, हे दोन्ही बोल्ट आपल्याला काढायचे आहेत। मग याचे जे आपण सेन्सरचे हे जे कपलर आहेत, चारही कपलर आपल्याला काढायचे। ते साईडला येईल मग आपलं वायर। कॅरीला जास्त म्हणलं तर ना सॉकेट्स आणि वायरच आहेत, ते आपल्याला सावकाशपणे सगळे काढायचे आहेत। कुठले वायर आपली तुटायला ना पाहिजे। हे असं आपल्याला लूज करून घ्यायचं दोन्ही बोल्ट। बघू शकता लूज केलं आपण। हे सॉकेट पण आपल्याला काढायचं आहे। मग आपल्याला अल्टरनेटरचे ब्रॅकेट काढायचं वरचं। ह्याला 12चे बोल्ट आहेत, हे आपल्याला बाहेर घ्यायचे। मग आपल्याला अल्टरनेटर लूज करून घ्यायचं आहे। तर बॅक साईडला बघू शकता 12चा बोल्ट आहे, 12चा बोल्ट उघडायचं आहे। सेटिंग आहे अल्टरनेटरची, बेल्ट सेटिंग, हे पण आपल्याला लूज करून घ्यायचं आहे। हे बघू शकता इथं 14चा बोल्ट आहे, हे पण आपल्याला लूज करायचं आहे। मग आपल्याला अल्टरनेटर बेल्ट बाहेर घ्यायचं आहे, हे तुम्हाला हळूहळू लूज करायचं आहे। असं बोल्ट तुम्हाला लूज करून मग याला थोडं बेल्टवरती ओढून मग तुम्हाला असं साईडला घ्यायचं आहे बेल्ट। हे बघू शकता आर्थिंगचा बोल्ट आहे तो, बॉडी आर्थिंगला, तो पण आपल्याला उघडायचा आहे। 10चा बोल्ट तो उघडायचा आहे। हे असं तुम्हाला लूज करून घ्यायचं बोल्ट। मग तुम्हाला एक क्लिप बाहेर घ्यायची आहे, अल्टरनेटरच्या बाजूला चिटकून गेलेली। हे पाईप तुम्हाला बाहेर घ्यायचं आहे, हवाला पाईप पण तुम्हाला बाहेर घ्यायचा आहे। क्लिप लूज करून बाहेर घ्यायचं तुम्हाला असं। हे दोन्ही पाईप तुम्हाला साईडला घ्यायचे, अल्टरनेटर तुम्हाला बाहेर घेऊ। आता दोन्ही पाईप आपण काढले। आता आपल्याला हे अल्टरनेटरचा बोल्ट लूज करायचा आहे, मेनवाला सॉकेटचा। ह्याच्यात अल्टरनेटर सेटिंग होती ही पट्टी, हे आपल्याला बाहेर घ्यायचं आहे। हे असं लूज करून घेतलं। आता आपण बोल्ट बाहेर घेणार आहे। सेटिंगच्या मागचा बोल्ट पण तुम्हाला लूज करून घ्यायचं आहे, पट्टीला अटॅच असणार इथं डायरेक्ट अटॅच, ते आपल्याला बाहेर घ्यायचं आहे। मागचे सॉकेट पण तुम्हाला काढायचे त्याचे वायरचे। बघू शकता इकडचं पण तुम्हाला सॉकेट काढलं आहे आपण, काढलं इकडचं सॉकेट। हे सगळं तुम्हाला साईडला घ्यायचं हळूहळू, सॉकेट सगळे हळूहळू। इकडची अर्धी वायरिंग सुट्टी करून झाली आपली। हा पण सॉकेट तुम्हाला काढायचा इकडचा। हे इकडचं वायर तुम्हाला लूज करून घ्यायचं आहे। सॉकेट काढल्यानंतर हे वायर तुम्हाला हे दोन्ही पाईप काढायचे साईडला घ्यायचे। हे आज आपल्याला साईडला घ्यायचे दोन्ही पाईप। मग आपल्याला ही पुल्ली पण उघडायची आहे। 17चा बॉक्स लावून तुम्हाला उघडायचं, ह्याला लॉक करून उघडायचं आहे। आता आपल्याला हे सॉकेट काढायचे, तिथं 10चा बोल्ट आहे, या साईडला पण 10चा बोल्ट आहे, पलीकडे पण आहे, दोन्ही आपल्याला काढायचे आहेत। व्यवस्थित असं लूज करायचं आपल्याला। या साईडला पण आहे आणि या साईडचं पण आहे, लूज केलं आपण। आता बाहेर घ्यायचं आपल्याला, असं आपल्याला काढायचं साईडला आणि त्याच्यावर मार्किंग करायची आपल्याला 1 नंबर आणि 2 नंबर। असं आपल्याला मार्किंग करून घ्यायची 1 नंबर आणि 2 नंबर। अशी पुल्ली आपल्याला बाहेर घ्यायची। मग हे असं कवर आपल्याला बाहेर घ्यायचं आहे। मग आपल्याला टायमिंग घ्यायचं आहे। हे बघू शकता इथं खाचा दिलेला आहे, हे बघू शकता इथं एक खाचा आहे आणि या साईडला खाचा आहे। हे आपल्याला बरोबर या लेंथमध्ये लॉक करायचं आहे आणि ह्या साईडला बघू शकता हे बरोबर लेंथमध्ये आलेलं आहे खाच्याला, इथंच आपल्याला ठेवायचं बरोबर। तर आपल्याला लॉक करून बोल्ट, हा 14चा बोल्ट लूज करायचा आहे, हा बोल्ट लूज करायचा आहे, मेन बोल्ट पण आपल्याला लूज करायचा आहे। हे तिन्ही बोल्ट आपल्याला लूज करून घ्यायचे आहेत। मग आपल्याला हे तिन्ही पाईप काढायचे तिकडचे। बघू शकता हे पहिला पाईप इथून असा गेला आहे, हा दुसरा पाईप, हा तिसरा पाईप बॅक साईडला गेलेला आहे। हे तिन्ही पाईप आपल्याला काढायचे आहेत बाहेर। हे बघू शकता हे तिन्ही पाईप काढलेत आपण आता। आतला हा पाईप पण आपण अगोदर काढला आहे, हे चारही पाईप आपण काढलेत बरोबर। हा पाईप पण आपल्याला काढायचा मागचा। टोटलला 5 पाईप आहेत, हे 5ही पाईप आपल्याला बाहेर काढायचे आहेत। आता आपल्याला टॅपिट करून उघडायचं आहे। त्याला 8चे बोल्ट आहे, ते बघू शकता या साईडला 2 आहे, या साईडला 2 आहेत, पलीकडच्या साईडला 2 बोल्ट आपल्याला उघडायचे आहेत। वर खाली सेम लेंथला आहे,
त्यानंतर आपल्याला टॅपिट कवर बाहेर घ्यायचे नट लूज केल्यानंतर. हे असं आपल्याला लूज करून घ्यायचं आहे. हे पण आपल्याला लूज करून घ्यायचं आहे. 6 बोल्ट आपल्याला लूज करून झाले. आता आपण टॅपिट कवर बाहेर घेणार आहे. असं आपल्याला टॅपिट कवर ओढून घ्यायचं, थोडंसं टॅप करून काढायचं आपल्याला टॅपिट कवर असं. हे बस आता टॅपिट कवर काढलं आपण. आता आपण मिनी पूल उघडणार आहे. त्याला 12चे बोल्ट आहे. हे बस आता इकडे 2 आहेत, हे साईडला 2 आहेत, या साईडला 2 आहेत, या साईडला 2 आहेत, पलीकडे 3 आहेत. हे असे इकडे एक गेलं, ह्या साईडला एक आहे. हे आपल्याला उघडायचे, लूज करून घ्यायचे बाहेर. हे असं आपल्याला लूज करून घ्यायचे सगळे बोल्ट. लूज केलेत आपण सगळं. फक्त आपल्याला सगळे नट आपल्याला बाहेर घ्यायचे. आपल्याला हा पाईप पण काढायचा आहे, जो मिनी पूलला लागलेला आहे. हा पाईप पण आपल्याला काढून घ्यायचा, साईडला ठेवायचा आहे. हे बघू शकता आपण असं पाईप काढलं आहे. ते झाल्यानंतर मग आपल्याला हे सायलेन्सरचा जो वरचा पत्रा आहे त्याचे 10चे बोल्ट आपल्याला सगळे काढायचे. ते बघू शकता ह्या साईडला 2 आहे, याला आर्थिंगला एक बोल्ट लावला 10चा. या साईडला 2 चाके आहेत. खाली पण सेम पत्र्याचेच आहे. जेवढं पत्र्याचे वरचे कवर आहेत ते आपल्याला 10चे बोल्ट आहेत ते काढायचे आहेत. बोल्ट आणि चाके आहेत ते काढायचे आहेत. आपल्याला लूज करून घ्यायचे सगळे बोल्ट. या साईडचा एक क्लिअर आपण लूज. आता इकडचा पण करायचा आपल्याला असाच लूज, इकडचा पण करायचा आहे. तर आपल्याला साईडला घ्यायचे दोन्ही पत्रे, वरचा आणि खालचा. हा पत्र खालचा काढला, आता वरचा पण पत्र आपल्याला साईडला घ्यायचे. सगळे चाके आपण काढलेत आता सायलेन्सरचे. आता आपल्याला हे सगळे बोल्ट ओढायचे आहेत 12चे. सायलेन्सरला जेवढे लागलेले आहेत फ्लॅंजला सायलेन्सरच्या, हे सगळे आपल्याला बोल्ट काढायचे आहेत. या साईडला आहे, आतमध्ये पण आहेत. हे बघू शकता, या साईडला पण आहेत, पलीकडे पण आहेत. हे सगळे बोल्ट आपल्याला उघडायचे आहेत. हे बघू शकता सायलेन्सर उघडलं आपण. आता सगळं सायलेन्सर बाहेर घेतलं आहे. आता थोडंसं आता आपल्याला हेडचे बोल्ट खोलले काढायचे 10चे बॉक्सनी. सगळे बोल्ट काढायचे आहेत हेडचे. दाखवतो तुम्हाला कसं. हे जे फ्लॅंज दिसतो ह्या साईडला, या साईडच्या बॅक साईडला तुम्हाला 14चा बोल्ट आहे, तो आपल्याला उघडायचा आहे. इथून बरोबर मागे गेलेला आहे. हे असं तुम्हाला मिनी पूल उचलून घ्यायचं सगळं बाहेर. साईडला ठेवायचं मिनी पूल तुम्हाला काढून, असं साईडला ठेवायचं आहे तुम्हाला. मग आपल्याला कॅमशॉपचे नटं काढायचे आहेत. 10चे नटं आहेत. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. सगळ्यांवर लिहिलेलं आहे. हे बघू शकता, इथं 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, 3, 4, 5 आणि वरती 6. हे आपल्याला काढायचे आहेत. हे बघू शकता हेडचे कॅमशॉपचे नट आपण लूज केले 10चे सगळे. या साईडला 2 आहेत, 4, 6, 8, 10, 12. सगळे 12चे 12 नट आपण लूज करून घेतलेत. आता हे बाहेर घेणार आहे आपण नटं. हे असं आपल्याला कॅप काढायचे सगळे. हे बघू शकता, असं कॅप काढून घ्यायचं आहे. ह्या साईडचं सगळे कॅप काढायचे आहेत आपल्याला. ही वाटी सगळ्यात शेवट मागं असते, हे पण उघडायचं आपल्याला. 10चे बोल्ट असतात 3, ते काढायचे आहेत आपल्याला. केमशाप असं काढून साईडला ठेवायचं आपल्याला. हे बघू शकता केमशाप आपण काढले. आता आपण याचे 10चे बोल्ट काढणार आहेत आतले सगळे. हे बघू शकता सगळे हेडचे बोल्ट लूज केलेत. आता आपल्याला हेडचे बोल्ट बाहेर घ्यायचे आहेत. सगळे हेडचे बोल्ट आपल्याला साईडला घेऊन ठेवायचे आहेत. हे बघू शकता हेड आपण बाहेर घेतलं आहे. आता हे बघू शकता हेडचं काम आहे, फेसिंग करायचं आपल्याला. कॅरी CNGचं आपलं हेड गॅस्केट उघडून झालं आहे. हे बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.